आम्ही ओबीसींच्या पाठीशी आहोत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार नाहीत अशी घोषणा केली जाते। मात्र दुसरीकडे जिथे आरक्षणच नाही अशा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार। सत्तेपासून ओबीसींना वंचित ठेवल्याचा हा डाव असून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची संधी आहे त्याच निवडणुका घेतल्या जात नाहीत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यावेळेस केली। यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी फुले स्मारकासाठी 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा केली। ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने प्रमुख निमंत्रक प्रफुल्ल वाघुले यांच्या वतीने गडकरी रंगायतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते। यावेळी मंचावर विद्या चव्हाण, ओबीसी नेते माननीय खासदार हरिभाऊ राठोड, सपा नेते SB यादव, बन्सी डोके, सुरेश पाटील आदी जण उपस्थित होते। आंबेडकर म्हणाले की ओबीसींना आरक्षण देण्यासाठी या सरकारची मानसिकता नसून आरक्षण मिळवण्यासाठी सत्ता काबीज करणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे आरक्षणाचा लढा सुप्रीम कोर्टात योग्यरित्या मांडण्यासाठी तसेच आपल्या न्याय हक्कासाठी राजकीय पक्ष स्थापन केल्याशिवाय पर्याय नाही। ओबीसींना सामाजिक ओळख मिळावी हा आमचा देखील प्रयत्न होता। तोच प्रयत्न या एकीकरण समितीच्या माध्यमातून होत असल्याबद्दल त्यांनी एकीकरण समितीचेही कौतुक यावेळी केले। आंबेडकर पुढे म्हणाले, आज जातनिहाय जनगणना झाली तर कितीतरी जाती अस्तित्वात नसल्याचे समोर येईल। अशा प्रकारची जनगणना झाली तरी स्वातंत्र्यानंतरही जो समाज सुरक्षित नाही तो उठाव करून उठेल, म्हणूनच ही जनगणना केली जात नाही। त्यामुळे जोपर्यंत जनगणना होणार नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही असा आरोप त्यांनी यावेळेस केला। सत्ता कोणाचीही असो मात्र प्रामाणिकता पूर्णपणे संपली आहे। 12 पर्यंत आरक्षणाची गरज भासत नाही, मात्र खरी आरक्षणाची गरज नंतर पडते। गेल्या 70 वर्षाच्या कालावधीत एज्युकेशन ऑफ चॉईस अशी परिस्थिती निर्माण करता आली नाही अशी खंतही त्यांनी यावेळेस व्यक्त केली। एखाद्या समाजाला दुर्लक्षित करणे ही धोक्याची घंटा आहे। त्यामुळे ओबीसींना स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करावे लागेल। आरक्षण मागून मिळणार नाही तर ते खेचून आणावे लागेल असे सांगत यासाठी ओबीसी समाजाला राजकीय पक्ष काढावाच लागेल असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले। आमदार निरंजन डावखरे यांनी ओबीसी समाजाच्या एकत्रीकरणाच्या या प्रयत्नाचे कौतुक केले। त्याचवेळी ठाणे महानगरपालिकेने ही मंजुरी दिलेल्या स्मारकासाठी आमदार निधीतून 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणाही यावेळेस त्यांनी केली। हरिभाऊ राठोड यांनी जातीचे मोर्चे हजारोंच्या घरात निघतात मात्र ओबीसी म्हणून आपण एकत्र येत नाही, त्याचाच फटका आपणाला बसत आहे। आता आपण ओबीसी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे असे सांगितले। तर विविध समाजातील घटकांना एकत्र आणण्यासाठी सर्व स्तरातून पाठबळ मिळाले असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रक प्रफुल्ल वाघुले यांनी यावेळी सांगितले। तर प्रास्ताविकमध्ये ज्येष्ठ पत्रकार मधुकर मुळूक यांनी ओबीसी एकीकरणामागील भूमिका विशद केली। दरम्यान या जयंती उत्सवात शेकडो ओबीसी बांधवांनी उपस्थिती दर्शवली होती। हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी मंगेश आवळे, मेघनाथ घरत, संजय भालेराव, राहुल पिंगळे, सुरेश पाटील खेडे, निलेश मंडलिक, पप्पू मोमीन, गजानन चौधरी, सुभाष देवरे, सचिन शिंदे, पप्पू आठवाल, राजेंद्र देसाई, सचिन केदारी, स्वप्नील वाघोले, जितेंद्र यादव, रामाश्रय यादव, रामानंद यादव, रामहित यादव, शिवप्रसाद यादव, प्रशांत हडकर, नितीन पाटील, संतोष मोरे, महेश ताजणे, कृष्णा भुजबळ, रामप्रकाश निषाद, गणेश कुरकुंडे, सचिन देशमाने, यतीन पवार, अमित पाटील, अमित गुजर, निलेश हातनकर, हेमंत राऊत आदींनी प्रयत्न केले। आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जो हा ओबीसी एकीकरणाचा कार्यक्रम प्रफुल्लच्या माध्यमाने आयोजित केला, मी मनापासून सर्वात पहिले तर प्रफुल्लचं अभिनंदन करीन। प्रफुल्ल हा नेहमीच तळमळीचा एक कार्यकर्ता म्हणून आपण सगळेजण ओळखतो। कुठल्याही प्रकारचा समाजामध्ये अन्याय होत असेल तर त्या अन्यायाबद्दल आवाज उठवणं, शासकीय असेल प्रशासकीय स्तरावरती त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं आणि समोरच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम हे प्रफुल्लने नेहमीच केलं आहे। आणि त्याच्याच माध्यमाने मगाशी जसं मुळे साहेबांनी सांगितलं की आज या ओबीसी एकीकरण समितीच्या माध्यमाने जो कार्यक्रम आज केलेला आहे आणि याच्या माध्यमाने एक चळवळ जी सुरू आहे त्याला माझ्यापासनं आम्ही सर्वच जण समाजकारणामध्ये सामाजिक काम करणारे
आम्ही सगळेजण ताकदीने त्याच्याबरोबर उभे राहू. आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपल्याला प्रथम तर मी आश्वासित करू इच्छितो, आंबेडकर साहेब त्यांनी प्रथम तर अतिशय एक सुंदर काम काय केलं की सर्व पक्षीय याच्यामध्ये त्यांनी एकत्र केलेले आहेत आणि एक सुंदर व्यासपीठ त्या माध्यमाने उभं केलं आहे. आज महात्मांच्या स्मरणार्थ ज्यावेळेस हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की काय योग सुंदर आहे, कारण त्यांनी त्यांचं आयुष्यभर शिक्षणासाठी वेचलं. जे वंचित आहे, जे दीनदुबळे आहे, त्यांच्या हक्कासाठी नेहमीच ते लढले आणि शिक्षणाचं महत्त्व ज्यावेळेस ते सांगत होते त्यावेळेसच आंबेडकर साहेब बाबासाहेबांनीही शिक्षणाचं तेवढंच महत्त्व सांगितलं. आणि आज या कार्यक्रमाला आपण आहात त्याच्यामुळे निश्चितपणे हा आपण दुधात साखर असल्यासारखंच योग आहे. मला आपण आवर्जून या कार्यक्रमाला प्रफुल्ल बोलवलं त्यासाठी मनापासून आपला आभार व्यक्त करतो. प्रफुल्ल वाघोले जे आयोजक आहेत त्यांचं पहिल्यांदा असताना या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. ती गेली 30-35 वर्ष इतर मागासवर्गीय म्हणजे ज्याला आपण असणारं ओबीसी म्हणतो याला एक सोशल आयडेंटिटी मिळावी, ओळख मिळावी, पहिचान मिळावी असा प्रयत्न आम्ही करत होतो. तोच प्रयत्न ठाण्यामध्ये होतोय याच्याबद्दल असणारं अत्यंत अभिनंदन होतं. हरिभाऊ राठोड, विद्याताई चव्हाण, भुजबळजी जे आपल्यातून बोलून गेले असे असणारे निरंजन दावकरे, फणसी लोकेजी, भुजबळजी आणि सन्माननीय मंच आणि व्यासपीठ. निवेदन वाचताना जनगणनेचा असणारा प्रश्न त्या ठिकाणी आलाय. ओबीसींच्या जनगणनेचा प्रश्न. काही जण ओबीसींची लोकसंख्या किती यामुळे जनगणना होणार नाही, कदाचित हे म्हणणं बरोबरही असेल, पण मी ज्यावेळेस अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघतो त्यावेळेस ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आलुतेदार, बलुतेदार, वतनदार ही आपली असणारी जुनी व्यवस्था. या जुन्या व्यवस्थेवरती हितलं सगळं अर्थशास्त्र चाललं होतं. परंतु स्वातंत्र्याच्या अगोदर जे काही इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन झालं, औद्योगिक क्रांती झाली, त्या औद्योगिक क्रांतीची असणारी फळं महाराष्ट्रात सुद्धा आली, भारतातही आली. जगातल्या इतर देशाने हा जो कारागीर वर्ग होता त्या कारागीर वर्गाचा असणारं उच्चांत होणार नाही, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो जेनोसाइड होणार नाही, याची त्यांनी असणारं दक्षता घेतली. भारतामध्ये तशी दक्षता आपल्याला घेताना दिसलेली नाही. आणि मास प्रोडक्शनच्या नावाखाली मातंग समाजाचा असणारा दोरखंडाचा व्यवसाय हा गरवारे कुटुंबाने कधी अंगीकृत केला हा आपल्यालाही कळला नाही. मी उदाहरण मातंग समाजाचं असणारं दिलं कारण का
दोरखंड हे आपण असणारा दर दिवशी वापरत असतो, पण कोणी हा विचार केला नाही की हा जो मातंग समाज होता की ज्याचा हे उपजीविकेचं साधन होतं, या उपजीविकेच्या साधनाचं पर्यायवरण झालं, बदल झाला, पण त्या कुटुंबाचं काय झालं, त्याचं नवीन जगण्याचं साधन काय निर्माण झालं याच्याकडे आपण असं पाहिलं नाही. आणि मी दुर्दैवाने असं म्हणेन की जात न्याय सेन्सस जर झालं तर कितीतरी जाती आपल्याला असणारं अस्तित्वाचंच नाहीत अशा असणाऱ्या आपल्याला सापडतील. देशाची जनगणना त्याच्यामुळे कुठे नाही कुठेतरी तो सापडला पाहिजे. तो कुठेच सापडत नाही म्हटल्यानंतर त्याचा ह्या औद्योगिक क्रांतीखाली पूर्णपणे जेनोसाईड झाला, त्याची कत्तल झाली, जगण्याची साधनं सगळी संपली, उपासपोटी या नावाखाली तो कधी ह्या जगातून घेऊन गेला हे आपल्यालाही कळलं नाही. हा एक भाग आहे. आम्ही राज्यकर्त्यांना असं म्हणतोय की एक नव्या व्यवस्थेमध्ये काही गोष्टी लक्षात आल्या नाही तर त्या लपवण्यात अर्थ नाही, तर त्या समजून घेण्यामध्ये अर्थ आहेत की आपण या सगळ्या पर्यायी व्यवस्था उभं करत असताना ज्याच्या हातातून पर्याय आपण काढतोय त्याचं सुद्धा कुटुंब बसवणं, त्याला शाश्वत करणं आणि कुठल्या तरी नव्या उद्योगामध्ये त्याला गुंतवणं किंवा नव्या त्याला आर्थिक सुरक्षितेमध्ये बसवणं ही शासनाची जबाबदारी आहे. आणि तिला आपल्याला कशा रीतीने करता येईल हा एक अभ्यासाचा भाग म्हणून त्या ठिकाणी होतो. पण दुर्दैवाने ज्याला गिल्टी कॉन्शियस आपण असताना म्हणतो की याच्या अगोदर मी ह्या लोकांचा असणारा वापर केलेला आहे, सामाजिक दृष्टिकोनातून शोषण केलेलं आहे, आर्थिक दृष्टिकोनातून शोषण केलेलं आहे, ही जी एक अपराधाची भावना आहे, गिल्टी भावना आहे, आता हे सगळं बाहेर पडलं की स्वातंत्र्याच्या व्यवस्थेनंतर सुद्धा हा माणूस सुरक्षित नाही, तर आपल्या विरोधात उठाव होऊ शकतो, बंड होऊ शकतो. आणि म्हणून सरकार कोर्टामध्ये जाऊन सांगते की आम्ही जात न्याय जनगणना करू शकत नाही. एसटीची जात गणना होती, त्याच्यामुळे त्या सेन्ससच्या कॉलममध्ये एससी आणि एसटीची जात गणनेचा कॉलम आहे. एससी समूहाला आणि एसटी समूहाला जात गणनेचा फॉर्म वेगळा नाही आणि नॉन एससी एसटीला वेगळा फॉर्म नाही, एकच फॉर्म आहे. परंतु गणना करायचीच नाही, कारण का ह्या सगळ्या गोष्टी लपवायच्या आहेत. म्हणजे एका बाजूला लोकसंख्या लपवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला यांच्या पूर्णपणे कथलित झालेले आहेत आणि काही समूह हे आता नेस्तनाबूत झालेले आहेत, त्यांचा अवशेषही नाही, हेही आपल्याला लपवायचं आहे. आणि म्हणून असणारं इथे जातगणना होत नाही. आता जोपर्यंत जातगणना होत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टाने विचारलेला प्रश्न की तुम्ही ह्यांना असणारा आरक्षणाच्या कक्षेमध्ये कुठल्या आधारावरती आणलं, तो आधार आपल्याला देता येत नाही. आता तो आधार देता आला नाही, तो आधार देता आला नाही तर सुप्रीम कोर्ट हेच म्हणणार की यांना असणारा आरक्षणाची गरज नाही आणि म्हणून आम्ही असणारी जी स्थगिती दिलेली आहे ही स्थगिती योग्य आहे.
आज राजकारणामध्ये आली, उद्या ती शिक्षणामध्ये येईल आणि उद्या पूर्ण सर्व्हिसमध्ये येईल अशी असणारी परिस्थिती आहे. मला असं वाटलं होतं की सत्ताधारी पक्षाचे मंत्री उपस्थित राहतील. आपण आशा धरू की कार्यक्रम संपेपर्यंत ते या ठिकाणी येतील. का मला सरकार कोणाचं असो, सरकार कोणाचंही असो, मला प्रामाणिकता त्या ठिकाणी दिसत नाही. विद्याताई आणि आम्ही बोलत बसलो होतो. त्या विद्याताई म्हणत होते की 70 वर्षांनंतर अजूनही लोक स्वतःच्या समाजाच्याच नावाने आयडेंटिफाय होतात. हे बदलणार कधी? त्यांचा प्रश्न बरोबर आहे. पण माझं म्हणणं आहे, कधी आपण असताना हा विचार केलाच नाही बारावी पर्यंत कॉम्पिटिशन नाही. ज्याला कोणाला असताना 12वी मध्ये ऍडमिशन पाहिजे ते सहजासहजी मिळतं. चॉईस ज्याला आपण म्हणतो, ज्या कॉलेजमध्ये पाहिजे त्या कॉलेजमध्ये मिळत नसेल, परंतु ज्याला कॉलेजमध्ये जायचं आहे त्याला निश्चितपणे 12वीच्या ह्याच्यामध्ये ॲडमिशन मिळतं. मारामारी नंतर सुरुवात होते. आणि मारामारी नंतर सुरुवात झाली की मग आरक्षण हे लोकांच्या नजरेसमोर येतं. मला अशी उदाहरणं माहिती आहेत की जे माझ्याबरोबर बसून आरक्षणाला शिव्या घालत होते. मुलाला पाहिजे तेवढे पर्सेंटेज मिळाले नाही तेव्हा सर प्रकाशराव काही करा, ॲडमिशन आपल्याला मिळालंच पाहिजे, मग ते आरक्षणामध्ये असेल तरी चालेल. मीच त्यांना म्हणायचं, अरे आपण तासनतास बसून असणारा मी कसं आहे आणि तुम्ही कसं विरोधी आहात याचं ते म्हटले ते माहीत नाही, पोराचा प्रश्न आहे, इशू बाजूला. त्याचं म्हणणं चूक आहे का? तर मी अजिबात नाही म्हणणार नाही. त्याचं म्हणणं चूक आहे का? मी अजिबात नाही म्हणणार नाही. आणि इथे राजकर्त्यांचं फेल्युअर आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. ज्या ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीनं आज या महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या ठाणे ओबीसी एकीकरण समितीची योजना आणि त्यांचं पुढचं ध्येय, धोरण आणि उद्दिष्ट या संदर्भात आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची विनंती आहे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक प्रफुल्ल वाघोले यांना. पहिले शिवचरित्रकार राष्ट्रपिता ज्योतिराव फुले जयंती निमित्त आयोजित महात्मा ज्योतिराव फुले जयंती 2022 या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. लोकराजा राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. मी पत्रकारिता करत असताना बऱ्याचदा मला आपल्या समाजाबद्दल अनेक लोक भेटतात, बोलतात. त्या अनुषंगाने मी सर्वपक्षीय ओबीसी बांधवांना एकत्र करून आपल्या समाजाच्या ज्या काही समस्या असतील त्या सरकारसमोर मांडण्यासाठी ठाणे ओबीसी एकीकरण समितीची स्थापना केलेली आहे. या समितीच्या माध्यमातून मी सावित्रीमाई आणि ज्योतिरावांचं ठाण्यात स्मारक व्हावं अशी पहिली मागणी केली होती. तर ती ठाणे महानगरपालिकेने ती मान्य केलेली आहे. आणि आत्ताच आपले आमदार निरंजन डावकरे साहेब यांनी त्याला निधी देण्याचं मंजुरी दिली. त्याबद्दलही त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो.
ठाणे ओबीसी एकीकरण समितीचा वतीने महात्मा ज्योतिराव फुले जयंती कार्यक्रम घेण्यासाठी पुढाकार घेत असताना ओबीसी समाजातील सर्व बांधव जवळपास 30 ते 35 विविध जाती ज्या समाविष्ट होतात त्यातील प्रतिनिधी आले होते. त्याचबरोबर मराठा समाजाचे मंगेश आवळे, बन्सीदादा डोके आणि बौद्ध समाजाचे संजय भालेराव, यतीन पवार यांनी मला विशेष सहकार्य केलं. आणि या कार्यक्रमाला आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक बाळासाहेब आंबेडकर साहेबांना मी आमचे सरकटे साहेबांसोबत जाऊन या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती केली की पहिल्यांदाच असा कार्यक्रम घेऊन ठाणेकरांसमोर एक नवीन आदर्श उभा करण्याची मी छोटासा प्रयत्न करतोय. आज सुरुवात आहे, थोडंसं सांभाळून घ्या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, धर्मवीर प्रवाह.